हॅलो नमस्कार, मी नमिता किचन क्वीन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत बटर गार्लिक फ्रॉन्सची रेसिपी शेअर करणार आहे। त्यासाठी मी 1 किलो फ्रॉन्स घेतलेले आहेत। स्वच्छ करण्याआधी ते 1 किलो होते, आता स्वच्छ करून घेतल्यानंतर ते कमी जास्त अर्धा किलो प्रमाणे आलेले असणारच। त्याच्यामध्ये मी 1 चमचा काळी मिरी कुटून घातल्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे तिखट आणि मीठ घातलेलं आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। 1 पॅकेट मी चिकन 65चा मसाला घातलेला आहे। त्यानंतर मी 1-1.5 चमचा मी चिंचचा कोळ घातलेला आहे। पाण्यामध्ये चिंच भिजत घातली होती, त्यानंतर त्यामध्ये कोळ घातलेला आहे। ती चिंचेचा कोळ जास्त आंबट आहे त्याच्यामुळे मी 1.5 चमचा घातलेला आहे। तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही लिंबू घातला तरी चालेल किंवा कोकम आगळ घातला तरी चालेल। त्यानंतर मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे। मी जास्त मसाल्याचा वापर केलेला नाही, कमीत कमी मसाला वापरून मस्त अशी आपली बटर गार्लिक फ्रॉन्सची रेसिपी बनवणार आहे। नक्की ट्राय करा। आता याच्यामध्ये मी व्यवस्थित पूर्णतः हे मॅग्नेट करून घेणार आहे। पूर्ण मिक्स करायचं आणि मॅग्नेट करण्यासाठी 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास ठेवला तरी चालेल। आता हे मी फ्रीजमध्ये असंच ठेवून देणार आहे। तोपर्यंत मी दुसरी प्रोसेस करणार आहे। जे पुढचं मला जे गार्लिक आहे ते गार्लिक मला कट करून घ्यायचे आहे, ते मी कट करून घेणार आहे। 20 ते 30 मी गार्लिक घेतलेलं आहे। तुम्ही कमी जास्त गार्लिक घेतला तर चालेल। मी 20 ते 30 घेतलेले आहे, तर ते हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते। तोपर्यंत मी गार्लिक कट करून घेते, म्हणजे आपलं हे पण सेट होतं आणि तोपर्यंत आपली गार्लिक पण कट करून होतात। मी बारीक चॉप करून घेणार आहे गार्लिक सोलून वरचं कवर। आता हे आपलं झालेलं आहे, 20 मिनिटं झालेले आहे। त्याच्यानंतर मी 2 चमचे तेल घेतले आहे, त्याच्यामध्ये 2 क्यूब मी बटरचे घालणार आहे। जर तसंच बटर आपला वापरला तर बटर आपला करपून जातं आहे, त्याच्यामुळे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। दोन्ही निम्म घेणार आहे। त्याच्यात मी 2 चमचे तेल, 2 क्यूब बटरचे घातले। ते जे आपलं जे मॅग्नेट करून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये तर फ्रॉन्स घालायचे। व्यवस्थित फ्रॉन्स घालून घ्यायचं। मी 2 बॅचमध्ये हे म्हणजे फ्रॉन्स मी फ्राय करून घेणार आहे। तर मी 1 बॅच आधी फ्राय करायसाठी ठेवणार आहे, त्यासाठी मी पूर्ण असं घालून घेतलेलं आहे। दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपलं हे भाजून घ्यायचे आहेत। असंच मी 2 मिनिट ठेवून तर एक साईड आपली भाजून झालेली आहे, तर दुसरी बाजू पण मी भाजून घेते। तर एक साईड आपली भाजलेली आहे, तर मी हे परतून घेते आणि जी दुसरी बाजू आहे ती पण मी व्यवस्थित अशी भाजून घेते। दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपलं भाजून घ्यायचं, म्हणजे खूप छान असं आपलं बनून तयार होतात। आता मी जास्त पण आपण शिजून घ्यायचे नाही। आता निम्म 50% शिजल्या तरी चालेल फ्रायमध्ये। आता मी काढून घेते, कारण पुढची प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसमध्ये पण आपलं 50% जे आहेत ते पण आपले फ्राय होणारच। त्याच्यामुळे मी 50% आत्ता फ्रॉन्स फ्राय करून घेतलेले आहेत। तर ते दोन्ही बॅचमध्ये मी तळून घेतलेले आहेत। फ्राय करून घेतल्यानंतर मी एक अर्धा चमचा दुसऱ्या पॅनमध्ये मी अर्धा चमचा तेल घातलेलं आहे, फक्त अर्धा चमचा घालायचा। आणि त्याच्यामध्ये 2 क्यूब मी बटरचे घातलेले आहेत। तर बघू शकता मी 20 ते 30 मी लसूण पाकळ्या घेऊन बारीक कट करून घेतलेले आहेत, कारण मी काल तसाच तेल आपलं जे बटर करपतं त्याच्यामुळे मी अर्धा चमचा फक्त तेल घातलेलं आहे वितळण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये आपलं बटर घालून घेतलेलं आहे। आणि व्यवस्थित असं थोडंसं परतून घ्यायचं। हलकं परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी 5 ते 6 हिरवी मिरची घालणार आहे, कारण मी आधी 2 मिरच्या घातलेल्या होत्या, कारण ते जास्त तिखट नाही आहेत। त्याच्यामुळे परत मी 4 वाढवल्या, म्हणजे 5 ते 6 करून आपले 6 मिरच्या त्याच्यामध्ये झालेल्या आहेत। तर ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं, कारण आपल्या मिरचीला आणि जे लसूण आहे त्याला पण मीठ आपल्याला लागतं आहे आणि छान होतात। आणि जास्त असं खमंग भाजून घ्यायचं की आपला लसूण जे आहे तो तांबूस रंगावरती यायला पाहिजे। तांबूस असं आपला भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण फ्राय केलेले फ्रॉन्स आहेत ते घालून घ्यायचे आणि हलकं परतून घ्यायचं। हलकं परतून घेतल्यानंतर मी 1 चमचाभर कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि त्याची मी स्लरी बनवून घेतलेली आहे। 1 वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलं, त्याच्यानंतर मी ती स्लरी बनवून घेतलेली आहे। तर ती पण स्लरी याच्यामध्ये घालून घ्यायचं। ती स्लरी घालून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मला आणि थोडं स्लरी आपली कमी वाटत आहे, म्हणजे जे कॉर्नफ्लॉवर आहे ते मला शिजायसाठी मला थोडंसं पाणी थोडं जास्त पाहिजे, त्याच्यामुळे मी आणि परत अर्धी वाटी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि व्यवस्थित असं शिजून घेणार आहे। कारण आपलं जे कॉर्नफ्लॉवरचं असते ते पण आपलं कॉर्नफ्लॉवर पण व्यवस्थित असं आपलं फ्रॉन्समध्ये शिजलं जाईल आणि आपले फ्रॉन्स पण शिजले जातील। मला जास्त मी ड्राय करणार नाही आहे किंवा जास्त ग्रेव्ही करणार नाही आहे, त्यासाठी मला आता मी व्यवस्थित असं शिजून घेते। तर बघू शकता किती छान असं आपलं छान झालेलं आहे, मस्त असं आपले दिसत आहे। आता त्याच्यावरती झाकण ठेवून मी 1-2 मिनिट वाफ काढून घेते, म्हणजे खूप छान असं आपलं बनवून तयार होतं। मी जर थोडंसं टॉस करते, त्याच्यावरती झाकण ठेवून मी 2 मिनिटं वाफ काढून घेते, म्हणजे खूप छान टेस्टी अशी आपली फ्रॉन्स बनवून तयार होते। तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा असं खाल्ले तरी खूप छान लागतात। आता मी झाकण ठेवते आणि 2 मिनिटं वाफ काढते। वाफ काढून झाल्यानंतर बघू शकता किती छान असते आपले झालेले आहेत, खूप ड्राय नाहीत किंवा खूप ग्रेव्ही नाही आहे, खूप छान असं परफेक्ट असे आपले बनवून तयार झालेले आहेत फ्रॉन्स। बघू नक्की ट्राय करून बघा। आता थोडीशी कोथिंबीर घालायची
आणि आपण सर्व करायचं. खूप छान टेस्टी अशी आपली फ्रॉन्स बनवून तयार झालेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर बेल आयकॉनला क्लिक केला नसेल तर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन मला लगेच कळेल. चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू. मस्त राहा.